विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलगणा आत्मविरोधी कुतूहलगणा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलगणा आत्मविरोधी कुतूहलगणा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम रसिकजन हो सुस्वागतम। श्री विघ्नहर्ता गणरायाला वंदन करू। श्री नटेश्वर रंग देवत्या चरणी लीन हो। श्रीदेवी भगवती देव भूमिपुरुष व इतर पंचायतन देवतास मनी भावपूर्ण स्मरून आणि उपस्थित नाट्य रसिकांचं मनपूर्वक स्वागत करू। तरुण हौशी नाट्य मंडळ तुये खास गुढीपाडवा उत्सवाप्रित्यर्थ सानंद सादर करीत आहोत श्री सुरेश साळवी लिखित 3 अंकी रहस्य प्रधान सामाजिक नाटक काहीतरी घडतंय इथं। दिग्दर्शक श्री संजय मंगेशपुर, निर्माता प्रमुख व सहदिग्दर्शक श्री विद्याधर उत्तम नाईक, पार्श्वसंगीत श्री निलेश नाईक, रंगभूषा रंग महर्षी
श्री दिलीप मांद्रेकर. रंगमंच व्यवस्था, ध्वनी संकलन व प्रकाश योजना दीपज्योती रंगमंच असनोडा. सूत्रधार श्री जयराम अपुलो नाईक, श्री सुहास उत्तम नाईक. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. तरुण हौशी नाट्य मंडळ उगवता तुये सानंद सादर करीत आहोत 3 अंकी रहस्य प्रधान सामाजिक नाटक काहीतरी घडतंय इथं, काहीतरी घडतंय इथं, काहीतरी घडतंय इथं. नमन गबरा विस्मयकारा, नमन गबरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहल गडा, आत्मविरोधी कुतूहल गडा. नमन गबरा विस्मय
अप्पासाहेब कुलकर्णी एक गर्भ श्रीमंत व्यक्ती, फार मोठे उद्योगपती, आलिशान बंगला, एक सुखी परिवार. पण अचानक त्यांच्या घरात वादळ आलं, फार भयंकर मोठं वादळ. आणि त्या वादळात सारं घर बेचिरात झालं. पण असं नेमकं काय घडलं तेच आपणा सर्वांना जाणून घ्यायचंय. मग चला तर जाऊया आप्पासाहेबांच्या बंगल्यात. काय वाचत आहे आमची लाडकी भाची? गोष्ट. गोष्ट? जादूची होडी. वा, पुस्तक छान. बरं, मामा मला की नाही आवडलंच नाही ते. ए मामा तू मला एक गोष्ट सांग ना. गोष्ट आणि मी ना बाबा ना. एक त्या लबाड कोल्ह्याची गोष्ट सोडली तर दुसरी कोणतीच गोष्ट येत नाही मला. ए मामड्या तू खोटं बोलतोस. नाही सांगणार ना मग गडती. अरे रे 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 रे. माझी लाडकी बबडी शेमडी ये बैस. एक होता राजा आणि एक होती राणी. ही कसली गोष्ट? मग वाघोबाची सांगू? नको नको. मग कोणती सांगू? भूताची सांग. काय? भूतांची? बाप रे. आणि तू घाबरलीस म्हणजे? मी नाही घाबरणार मामा. तसल्या गोष्टी मला की नाही खूप आवडतात. ए तू सांग ना. पूनम, मी तुला खरोखरची गोष्ट सांगतो. भूतांची, एका भयंकर भूताची या घरात, या वाड्यात प्रत्यक्ष घडलेली. पूनम, ही गोष्ट तुझ्या जन्मापूर्वीची. या गोष्टी तुझी मम्मी, तुझे पप्पा आणि 3 मामा. आता गोष्ट सांगायला सुरुवात करतो हा, पण तू घाबरणार नाहीस ना? मुळीच नाही. तू सांग. ऐक तर. पूनम, तुझे आजोबा फार श्रीमंत, एक दानशूर माणूस. एकूण 4 मुलं त्यांना. एक तो आमचा दादा, दुसरा बंधू, तिसरा भाऊ आणि आम्हा 3 भावांची लाडकी ती ताई. कुणाची दृष्ट लागावी असा हा आमचा परिवार. अप्पान ह्या अलिशान बंगला बांधला. आम्ही इथं आलो. लोक म्हणायचे स्मशान भूमीवर बांधलेल्या या बंगल्यात यश नाही लावायचं. हुताटकी वगैरे थोतांड आहे. निव्वळ अंधश्रद्धा मांडणारं आमचं ते कुटुंब त्याचा भयानक प्रसंगाने नामशेष होत गेलं. तो काळ, तो क्षण
विश्वास बसला आणि ते घाबरू लागले. त्या रात्री काय झालं कुणास ठाऊक, अप्पांची अस्पष्ट किंकाळी ऐकू आली. ते नेहमीच म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण आमच्या दुर्दैवानं अप्पांचा खून झाला होता. ती हीच खोली, भयानक खोली. या खोलीने अनेक जीव घेतले. आमच्या अप्पांचा मृतदेह याच खोलीत सापडला. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण कोणी सापडला नाही. अप्पाच्या खुनानंतर इथं अशा भयानक घटना घडत गेल्या. त्यानं मी सुन्न झालो, शोध घेऊ लागलो आणि एके दिवशी तू आता आवाज ऐकला? मला पुन्हा तो इथे आला होता. पण मला तो दिसला नाही. मी तर बाहेरच होतो. अप्पांचा आवाज ऐकला म्हणून आत आलो. पण मी ती भयानक आकृती पाहिली. तो इथे आल्यावर बंधू ओरडतो. मी हल्ली रोजच घाबरतात काहीच आहे. बंधूंचं काय, ते रोजच ओरडतात. थांबा बघतो. हो बंधू झोपले आहेत निवांत. पाहू. पण मी बंधूचा आवाज ऐकला, ती आकृती पाहिली. काही सांगितलं. अप्पांच्या मृत्यूनंतर मला देखील संशय यायला लागला. लोक म्हणतात स्मशानभूमीवर घर बांधलं म्हणून काहीतरी घडतं इथं. पण हे काय असावं? आणि उतारकीचे प्रकार आणखी काय? पण तुम्ही घाबरत नाही ना ताई साहेब? थांबा थांबा, दादाला उठवतो. नको नको, त्याला निवांत झोपू दे. दिवसभर तो काम करत असतो, राबतो आमच्यासाठी. त्याला झोपू दे. तू बंधू झोपलाय का बघ पाहू. हो बघतो. हो झोपले आहेत ते निवांत. जा तुम्ही पण झोपा आता. ताई, अगं हे ताई, कोण आहे खाली? कोणी नाही दादा, मी भाऊ. अरे जागत काय बसला? 12 वाजून गेले. झोपा. हो हो झोपतो. भाऊ, अरे इतकी रात्र होईपर्यंत होतास कुठे तू? नाटकाला गेलो होतो. खोटं बोलू नकोस. अरे कसली नाटकं झाली आहेत तुझी? आणि आता इथे कोण आला होता? मला माहित नाही. तुला नक्कीच माहित आहे. ताई विनाकारण माझा मस्तक फिरू नको. तू इथं आल्यापासून माझ्यावर संशय घेते. सर्व दुष्णेच मलाच लावतेस. का का तू असं करतेस? कारण तुझं वागणूकच तशी आहे म्हणून. अरे अरे रात्री दररोज अपरात्री तू असं लेट येतो. तुला जे काही म्हणायचं ते म्हण, मी झोपतो. अरे काय तुझ्या बायचं स्वभावलं तेच कळत नाही. त्यांची लक्षणे ठीक नाही. पण हे सांगणार कसं? तसाही असलो तर नोकर मी यात असणार. तुम्ही झोपा, मी बसतो बाहेर. हे बघ, मी जाते, पण तू दोन्ही गेट लावून ठेव. आणि हे बघ, झोपू नकोस, जागत राहा. ठीक आहे.
अरे चायला कोण आहे? हो, आज मांजर उड्या मारीत होता. तुम्ही झोपा आता, मी बसतो बाकी. काहीतरी घडतं इथं. कलाकार दादा, बाळा आत्मा नाईक, भाऊ हेमंत वसंत मांजरेकर, किंवा महेश अपोलो नाईक, बाबल्या सार्थक रामा नाईक, ताई सौ शोभा मांजरेकर, राजेश उत्तम सुहास नाईक, नरेन विद्याधर उत्तम नाईक, बंधू